तर मित्रांनो, आपलं सरासरी चॅप्टर चाललं होतं. त्यातले आता काही असे उदाहरण जे कोणत्याही टाईप मध्ये बसत नाही, थोडे उर्वरित वेगळे उदाहरण आहेत, ते आपण एक एक करून बघूया. बरोबर. पहिलं उदाहरण बघू आपण. एक व्यक्ती व त्याच्या मुलाचे सरासरी वय 40 वर्ष आहे. सरासरी वय 40 वर्ष आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:5 आहे, तर मुलाचे वय किती? मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवली होती. जर असं 11:5 असं काही दिलंय, बरोबर, तर त्यांच्यामध्ये नक्की एखादा कॉमन फॅक्टर आहे. बरोबर. समजा तो कॉमन फॅक्टर आपण x घेतला, तर यांची मूळ किंमत आपल्याला मिळून जाते. बरोबर. वरच्याची मूळ किंमत किती राहील? 11x. खालच्याची मूळ किंमत किती राहील? 5x. म्हणजे जर हे दोन आपल्याला गुणोत्तर मध्ये दिले किंवा प्रमाणामध्ये दिले, तर त्यांच्यात एक कॉमन फॅक्टर असतो 100%. आणि जी ओरिजिनल किंमत आपल्याला काढायची राहिली, तर आपल्याला काय करावं लागतं? तो फॅक्टर आणि त्या संख्या गुणून घ्याव्या लागतात. म्हणजे वरच्याची किंमत 11x आहे, खालच्याची किंमत 5x आहे. हे लक्षात राहू द्या, हे तुम्हाला शिकवलंय मी. बरोबर. तर यावरून आपल्याला काय समजेल बघा, वडिलांचं वय आपल्याला निघून जाईल. वडिलांचं वय किती येईल बघा? 11x. कारण काय? वडील आणि मुलाच्या वयाचं गुणोत्तर आहे. बरोबर. वडील 11x आणि मुलगा किती? 5x. मुलगा किती? 5x. बरोबर. ही आपल्याला किंमत निघून गेली. आता पुढे काय माहिती आपल्याकडे? त्या व्यक्तीने त्या मुलाचे सरासरी वय दिले 40. जर व्यक्ती आणि मुलाचं सरासरी काढायची राहिली आपल्याला, तर सरासरी कशी काढली असते आपण बघा. सरासरी बरोबर वडिलांचे वय अधिक मुलाचे वय भागीला किती केलं असतं आपण? किती लोक आहेत? एक वडील आणि एक मुलगा. भागीला किती केलं असतं आपण? 2. अशा फॉर्म्युल्याने आपण ते उत्तर काढलं असतं. बरोबर. सरासरी किती आहे? 40. बरोबर. वडिलांचं वय किती आहे? 11x. मुलांचं वय किती आहे? 5x. भागीला 2. हे सोडवायचं आहे. 11 आणि 5 16x. आणि हा 2 इकडे भागतो, इकडे काय होऊन जाईल? गुणीला चालला जाईल. 40 दुणे 80. आता हा 16 काय करतो? x ला गुणतोय. इकडे जाताना काय होईल? भागीला चालला जाईल. 80 भागीला 16 म्हणजे किती? 5. तो कॉमन फॅक्टर x आपला निघून गेला. x किती आला आहे? 5. आता पुढे काही एवढा अवघड नाहीये. x हे महत्वाचे फक्त स्टेप. बरोबर. 11:5 असं आपल्याला हे दिलंय. बरोबर. गुणोत्तर. तो कॉमन फॅक्टर x घ्यायचा. x ने याला मल्टिप्लाय केलं तर वरची संख्या येऊन जाते. x ने खालच्याला मल्टिप्लाय केलं तर खालची संख्या येते. वरची संख्या वडिलांचं वय आहे, खालची संख्या मुलाचं वय आहे. बरोबर. इथून पुढे काय? x ची किंमत आली 5. आपल्याला काय विचारलंय प्रश्नामध्ये? मुलाची किंमत विचारली. मुलाचं वय विचारलंय. x आलाय आपल्याकडे 5. मुलाचं वय किती येईल मग? 5x आहे का नाही? म्हणजे किती येईल? 5 गुणिला 5 बरोबर 25 वर्ष. तर मुलाचं वय किती आलं आपलं? 25 वर्ष. समजलं काय केलं आपण? फक्त हा x फॅक्टर महत्वाचा होता, तेवढी किंमत येणं महत्वाची आहे. बरोबर. आता पुढे सेम उदाहरण बघू आपण दुसरं. 3 वस्तूंची सरासरी किंमत. 3 वस्तूंची सरासरी किंमत 12,500 रुपये आहे. 12,500 रुपये आहे. जर त्यांच्या किमतीचे गुणोत्तर 3:9:13 आहे. 3:9:13 आहे. बरोबर. तर सर्वात महाग वस्तूची किंमत किती? सर्वात महाग वस्तूची किंमत किती? बरोबर. आपण काय करू? रेशो मध्ये दिला आहे का नाही, तो कॉमन फॅक्टर काय धरून घेऊ? x. कॉमन फॅक्टर काय घेऊन घेऊ? x. आपल्याला तिघांच्या किमती निघून जातील. एका वस्तूची किंमत राहील 3x. बरोबर. दुसऱ्या वस्तूची किंमत राहील 9x. आणि तिसऱ्या वस्तूची किंमत काय राहील? 13x. तिसऱ्या वस्तूची किंमत काय राहील? 13x. काय केलं? फक्त आपण x ने गुणून घेतलं. आपल्याला काय विचारलंय? सर्वात महाग वस्तू कोणती राहील? हीच राहील ना, 13x. सर्वात महाग वस्तू आपल्याला 13x काढायची. आता पुढे आपल्याकडे काय माहिती बघा. त्या 3 वस्तूंची सरासरी किंमत दिलेली आपल्याला 12,500. त्या 3 वस्तूंची सरासरी किंमत किती दिली आहे? 12,500. ही सरासरी आहे. बरोबर. ही सरासरी कशी काढू आपण? सर्व वस्तूंची किंमत
म्हणजे किती 3x अधिक 9x अधिक 13x भागिला किती वस्तू आहेत त्या बघा, ही 1 2 आणि 3 वस्तू आहेत. ही सरासरी 12,500 दिली आपल्याला. ही सरासरी 12,500 दिली. पुढे काय एवढं विशेष नाहीये. काय करू बघा, यांची बेरीज करून घेऊ. किती होती या साईडला लिहू आपण आता. हे 3 आणि 9 12 आणि 12 आणि 13 25. 25x भागिला 3 इक्वल टू किती आलं 12,500. 25x भागिला 3 इक्वल टू काय 12,500. पुढे काय हा आता 3 इकडे भागतोय, इकडे गुणिला जाईल म्हणजे कसं होईल बघा. 25x इक्वल टू किती 12,500 गुणिला 3. 25x इज इक्वल टू काय 12,500 भागिला 3 गुणिला 3. कारण हा 3 इकडे भागत होता, इकडे काय केला गुणिला. आता 25 इकडे x ला काय करतोय गुणतोय, तो आता इकडे जाताना काय होऊन जाईल मग भागीला चालला जाईल. इकडे काय चालला जाईल भागीला चालला जाईल. बरोबर. आता पुढे एवढं काही विशेष नाहीये. हा काय होईल 25 1 25 25 चौक 100 25 5 25 600 25 5 25 600. हा 5 आणि वरचे 2 0. बरोबर. काय केलं 25 5 25 600. हा 500 आला. हा 500 गुणिला 3 म्हणजे x ची किंमत किती आली 1500. x ची किंमत किती आली आपली 1500. आता आपली कोणाची किंमत निघाली x ची किंमत निघाली 1500. x ची किंमत आली आपली 1500. आपल्याला कोणाची किंमत काढायची बघा, सर्वात महाग वस्तूची. म्हणजे आपल्याला 13x काढायचा आहे. बरोबर. सर्वात महाग वस्तू 13x आहे. 13 गुणिला 1500 किती मिळते बघा 0 0 15 3 45 हाच्याला 4 15 1 15 4 19 19,500 रुपये सर्वात महाग वस्तूची किंमत आहे. काय केलं आपण एक्स फॅक्टर मानला, या तिघांची किंमत लिहून घेतली, त्यानंतर सरासरी काढली. सरासरी म्हणजे काय या सर्व वस्तूंची बेरीज किमतींची भागिला त्या वस्तू किती होत्या 3. ती सरासरी आपल्याला दिली 12,500. पुढे कॅल्क्युलेशन केलं, एक्स ची किंमत निघाली. आपल्याला काय विचारलंय एक्स ने विचारलेलं आपल्याला काय विचारलं सर्वात महाग वस्तू विचारली. सर्वात महाग वस्तू कोणती होती मोठ्या किमतीवाली 13x. ते गुणाकार केला 19,500 असं ते उत्तर होतं. बरोबर. हे होते रेशोचे उदाहरण. हे होते अशा रेशोचे म्हणजे गुणोत्तराचे उदाहरण. गुणोत्तर मध्ये फक्त काय करायला लागतं तर एक्स फॅक्टर लिहून घ्यावा लागतो. तेवढंच एक महत्वाचा होतो. म्हणून हे टॉपिक कामाचा होता की ते गुणोत्तरामध्ये तो एक्स फॅक्टर लिहिता येणं फार महत्वाचं आहे. हे मी तुम्हाला आधी शिकवलं होतं. बरोबर. आता पुढचं बघू. पुढचं एक्झाम्पल बघू. पुढचं एक्झाम्पल बघू. सहा व्यक्ती जेवायला गेले असता 5 व्यक्तींनी प्रत्येकी 32 रुपये दिले. 5 व्यक्तींनी प्रत्येकी 32 रुपये दिले व सहाव्या व्यक्तीने सरासरीपेक्षा 80 रुपये जास्त दिले. तर एकूण किती पैसे दिले. तर एकूण किती पैसे झाले. बरोबर. प्रश्न असा आहे की 6 व्यक्ती जेवायला गेले होते, त्यातल्या 5 व्यक्तींनी 32 रुपये दिले प्रत्येकी. 6व्याने किती दिले त्या सरासरीपेक्षा 80 रुपये जास्त दिले. तर आता त्या टोटल सर्वांनी मिळून किती पैसे दिले असा प्रश्न आहे. बरोबर. लोक किती होते 6. समजा त्यांनी सरासरी x रुपये दिले असणार. सरासरी किती रुपये दिले असणार x रुपये दिले असणार. तर टोटल त्यांनी किती पैसे दिले असणार बरं. 6 लोक आहे, सरासरी x आहे, टोटल पैसे किती दिले त्यांनी 6x रुपये दिले आहेत त्यांनी. तर टोटल त्यांनी किती पैसे दिले 6x रुपये दिले त्यांनी. बरोबर. आता पहिल्या 5 लोकांनी किती रुपये दिले 32. पहिल्या 5 लोकांनी किती रुपये दिले 32. म्हणजे टोटल पहिल्या 5 लोकांनी किती पैसे दिले बघा 5 दुनी 10 हा चला 1 5 त्रिक 15 आणि 1 16. म्हणजे पहिल्या 5 लोकांनी किती रुपये दिले 160 रुपये दिलेत. पहिल्या 5 लोकांनी किती रुपये दिलेत 160 रुपये दिलेत. 6व्या व्यक्तीने किती पैसे दिले. 6व्या व्यक्तीने ऍव्हरेज पेक्षा म्हणजे सरासरीपेक्षा 80 रुपये जास्त दिले. सरासरी किती आहे x, त्याच्यापेक्षा 80 रुपये जास्त दिले का नाही 6व्या व्यक्तीने. बरोबर. पहिल्या 5 व्यक्तींनी इतके रुपये दिले, 6व्या व्यक्तीने इतके रुपये दिले आणि टोटल रुपये किती आहेत 6x. फक्त एवढंच द्यायचं आपल्याला. बघा पहिल्या 5 लोकांनी किती दिले 160 रुपये.
बरोबर. 6व्या व्यक्तीने किती पैसे दिले? x प्लस 80 आणि या सर्वांचं टोटल मिळून किती रुपये झाले? 6x. या सर्वांचं टोटल मिळून किती रुपये झाले? 6x. आता काय नाही, हा x इकडे प्लस आहे, इकडे मायनस करून घ्या, म्हणजे किती होईल ते बघा, 6x वजा x. बरोबर. पुढे काय केलं, हा 160 अधिक 80 किती होता ते? 240. काय केलं, 160 अधिक 80 लिहून घेतलं 240. हा x इकडून वजा करून घेतला. बरोबर. आता 6x मधून 1x गेला किती? 5x. 5x बरोबर किती? 240. मग आता काय, x इकडे x ला 5 इकडे गुणतोय, तिकडे भागीला चालला जाईल. तिकडे काय चालला जाईल? भागीला चालला जाईल. बरोबर. म्हणजे हा x इक्वल किती होईल? 240 भागीला 5 किती होईल ते बघा. 5 चौक 20 वरून घेतला 4 0 5 8 40. x इक्वल किती रुपये आला? 48 रुपये. x किती आला आहे? 48 फॅक्टर आला. त्यांनी ऍव्हरेजली 48 रुपये दिले प्रत्येकाने. बरोबर. आपल्याला काय विचारलंय? त्यांनी एकूण किती पैसे दिले? त्यांनी एकूण किती पैसे दिले होते? 6x. त्यांनी एकूण किती पैसे दिले होते? 6x. ज्या 6 गुणिला x किती? 48. 6 8 48 4 6 चौक 24 आणि 4 28 288 रुपये. तर त्या 6 लोकांचं बिल 288 रुपये झालं आहे. समजलं काय केलं आपण? पहिले 5 लोकांचं करून घेतलं, ही टोटल संख्या लिहून घेतली आणि त्या सर्वांची बेरीज करून घेतली. बस इतकंच होतं. बरोबर. पुढचा असं एक सेम एक्झाम्पल बघू आपण. पुढचं एकदम सेम एक्झाम्पल बघू आपण. बघा, एक्झाम्पल असं आहे, 15 व्यक्ती जेवायला गेले. 15 व्यक्ती जेवायला गेले. त्यातल्या 14 व्यक्तींनी 18 रुपये खर्च केले. त्यातल्या 14 व्यक्तींनी 18 रुपये खर्च केले. बरोबर. 14 व्यक्तींनी 18 रुपये खर्च केले. 15व्या व्यक्तीने सरासरीपेक्षा 14 रुपये जास्त खर्च केले. काय झालं? 15 व्यक्ती जेवायला गेले. त्यातल्या 14 व्यक्तींनी 18 रुपये खर्च केले प्रत्येकी. 15व्या व्यक्तीने सरासरीपेक्षा 14 रुपये जास्त दिले. तर एकूण पैसे किती झाले म्हणे? बघा, टोटल 15 लोक गेलेत जेवायला. समजा त्यांनी सरासरी x रुपये दिले असणार. आपण असं समजू, 15 लोकांनी x रुपये दिले अंदाजे. टोटल त्यांनी किती रुपये दिले असतील मग? 15x. एकूण पैसे किती दिले त्यांनी? 15x. बरोबर. पुढची माहिती काय आपल्याकडे बघा. पहिल्या 14 व्यक्तींनी किती रुपये दिले? 18 रुपये. पहिल्या 14 व्यक्तींनी किती रुपये दिले? 18 रुपये. म्हणजे पहिल्या 14 लोकांनी किती पैसे दिले असणार बघू आपण. काय बघा, 14 गुणिला 18 करून घ्या. 18 1 18 18 2 36 म्हणजे 18 चौक 72 हा चला 7 18 1 18 आणि 7 25 252. काय केलं आपण? 18 ने या 14 ला गुणून घेतलं. 14 लोकांनी 18 रुपये दिले होते. 252 रुपये पहिल्या 14 लोकांचे झाले. आता 15व्या व्यक्तीने किती पैसे दिलेत? 15व्या व्यक्तीने किती पैसे दिलेत? तर त्याने सरासरीपेक्षा 14 रुपये जास्त दिले. सरासरी x होती, 14 रुपये जास्त दिले. हे झाले 15व्या व्यक्तीचे. आता बघा, या पहिल्या 14 लोकांचे 252 रुपये, या 15व्या व्यक्तीचे x अधिक 14 रुपये. हे झाला टोटल खर्च. आणि टोटल खर्च किती होता आपल्याकडे? 15x. टोटल खर्च किती होता? 15x. पुढे काय एवढं कॅल्क्युलेशन नाहीये. हे झाले किती? 266 अधिक x इक्वल टू 15x. पुढे काय केलं? हा x इकडे वजा होऊन घेतला. म्हणजे 266 इक्वल टू 15 मधून एक x गेला 14x. आता 14 266 ला भागून घेईल. 14 काय करेल? 266 ला भागून घेईल. बरोबर. 14x इक्वल टू 266. आता हा x मधला हा 14 इकडे गुणतो, इकडे भागीला चालला गेला. काय येते बघा, किती आलं ते बघा. 14 1 14 14 दुने 28 होता. म्हणजे 14 1 14 वरून आला 12 हा घेतला 26 14 नम 26 असे 14 नम 26 असे 19 रुपये आले. x आलाय तुमचा 19. आपल्याला प्रश्न काय विचारलाय की त्यांनी एकूण किती पैसे दिले होते? एकूण पैसे होते आपले 15x. मग उत्तर किती आलं? 15 गुणिला 19. 15 गुणिला 19 किती होते बघा. 15 नम 35 असे हा चला 13 15 1 15 13 28 285 रुपये. तर त्या 15 लोकांचं बिल किती झालं? 285 रुपये. तर त्या 15 लोकांचं बिल किती झालंय? 285 रुपये. समजलं असेल तुम्हाला. बरोबर. या असे एक्झाम्पल येत राहतात. पंधरा लोकांचं बिल झालं तो 285. याचा अर्थ ते काही जेवायला गेले नसतील, त्यांनी वडापाव वगैरे खाल्ला असेल एवढ्या स्वस्तामध्ये. आता पुढचं एक्झाम्पल, क्रिकेटचे एक्झाम्पल. बरोबर. एका बॅट्समनने
17व्या डावात 87 धावा केल्या, 87 धावा केल्या, तर त्याची सरासरी 3 धावांनी वाढली, 3 धावांनी वाढली. तर 17व्या डावानंतरची सरासरी किती? तर 17व्या डावानंतरची सरासरी किती? बरोबर, हे आपल्याला कळायचंय. समजा 17 डावांनंतर त्याची सरासरी असेल x. काय सांगितलं मी? 17 डावानंतरची सरासरी किती असेल? x. म्हणजे 17 डावांनंतर त्यांची संख्या किती असेल धावांची? त्याने 17 डावानंतर किती रन्स केले असतील? तर 17x एवढे त्याचे टोटल रन झाले आहेत. 17x एवढे त्याचे टोटल रन झाले आहेत. 17वा डाव खेळायच्या आधी त्याचे किती डाव झाले होते? 16 इनिंग झाल्या होत्या. डाव म्हणजे इनिंग. त्याच्या 17वी इनिंग खेळायच्या वेळी किती इनिंग झाल्या होत्या? 16. त्यावेळेस त्याची सरासरी किती होती बघा. 17व्या डावानंतर त्याची सरासरी किती वाढली आहे? 3 धावांनी वाढली. 17व्या डावानंतर 3 धावांनी वाढली. तर 16व्या डावांपर्यंत किती असेल मग? x वजा 3 असेल का? 17व्या डावाने ती 3 धावांनी वाढली. तर 16 इनिंगची ऍव्हरेज किती येतात? x वजा 3. काय होते? 16x वजा 3. त्याच्या 16 इनिंग्स पर्यंत इतके रन होते. 17 इनिंग्स नंतर इतके रन झाले. आता या दोघांमध्ये डिफरन्स किती येईल बघा. बघा त्याचा 17व्या इनिंगचे रन टोटल झाले 17x वजा 16व्या इनिंगचे किती झाले? इतके त्याच्या 16 इनिंगचे रन आहे, इतके त्याचे 17 इनिंगचे रन आहे. या दोघांमधला डिफरन्स म्हणजे किती असेल? 17व्या इनिंगचे रन ना. 17व्या इनिंगचे रन किती आहेत? 87. हे इतके 16 इनिंगचे रन, हे इतके 17 इनिंगचे रन. या दोघांमधला वजा किती राहील? ते 17व्या इनिंग मध्ये तो किती करतो ते. बरोबर, याच्या पुढे फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. हा 17x काय होईल बघा. हा -16x लागून येईल. मी तुम्हाला काल एक नियम सांगितला होता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जर कंसामध्ये बेरीज वजाबाकी आहे आणि बाहेर एखादी संख्या आहे तर ती संख्या काय करते? मधल्यांना दोघांना गुणते. आता बाहेर -16 आहे, -16x लागून येईल. किती होईल? -16x. आता -16 -3 लागून येईल. मायनस मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे किती होईल? +48. बरोबर, इथे काय झालं? -16x. आता -16 आणि -3 ला गुणलं, मायनस मायनस प्लस होईल. 16×48 इक्वल टू किती आलं? 87. 17x मधून 16x गेले, किती उरला? 1x. 17x मधून 16x गेले, किती उरला? 1x. पुढे हा 48 प्लस आणि पुढे 87. बरोबर, आता काय होईल बघा. आता काय होईल? हा 48 इकडे बेरजेला आहे, तिकडे काय होऊन जाईल? वजा होऊन जाईल. 87 वजा 48 किती होईल बघा. 17तून 8 गेले 9, इकडे आला 1, 8तून 5 गेले 3, 39. तर त्याच्या x किती आला? 39. म्हणजे 17व्या डाव्यानंतरची सरासरी किती धरली होती आपण? x. तर सरासरी किती आली आपली? 39. सरासरी किती आली? 39. समजलं असेल काय? आपण काय केलं? 17 इनिंगचे रन काढून घेतले 17x. नंतर काय केलं आपण? 16 इनिंगचे रन काढून घेतले 16x - 3. आणि या दोघांची फरक किती राहील? तो 17व्या डावात किती रन करतो तो फरक राहील. तो आपण काढला होता. आलं असेल लक्षात? पुढचं एक्झाम्पल आता. पुढचं एक्झाम्पल. एका क्रिकेट टीम मध्ये कॅप्टनचे वय 26 व विकेट किपरचे वय 29 आहे. जर ह्या दोघांना वगळले तर उर्वरित टीमचे सरासरी वय हे सर्व टीमच्या सरासरी वयपेक्षा एकाने कमी आहे. तर सर्व टीमचे सरासरी वय किती? तर सर्व टीमचे सरासरी वय किती?
असा प्रश्न आहे. बरोबर, प्रश्न थोडा मोठा वाटतोय पण एवढा काय अवघड नाही तो. एका क्रिकेट टीम मध्ये कॅप्टनचे वय 26 आहे, विकेट किपरचं वय 29 आहे. जर या दोघांना वगळलं तर टीमचं सरासरी वय किती आहे? हे सर्व टीमचं जेवढं सरासरी वय आहे त्याच्यापेक्षा 1 ने कमी आहे. तर सर्व टीमचे सरासरी वय किती? सर्व टीमचे सरासरी वय किती? किती? बरोबर, क्रिकेट टीम मध्ये किती लोक राहतात? तर 11 लोक राहतात. क्रिकेट टीम मध्ये किती लोक राहतात? 11 लोक राहतात. बरोबर, तर काय सांगितलंय आपण असं समजू या 11 लोकांच्या टीमचं सरासरी वय x आहे. आपण असं समजू या 11 लोकांचं सरासरी वय किती आहे? x. म्हणजे पूर्ण टीमचं वय किती होईल बघा? पूर्ण टीमचं वय होईल 11x. पूर्ण टीमच्या वयाची बेरीज किती होईल? 11x. पुढे काय दिलं आपल्याला? कॅप्टनचं वय 26 आहे, विकेट किपरचं वय 29 आहे. जर ह्या दोघांना वगळलं म्हणजे काय? हे 2 लोक सोडून दिले. जर ते 2 लोक सोडून दिले तर उरलेले लोक किती आहेत? 9. यांचं सरासरी वय किती म्हणे? यांचं सरासरी वय हे सर्व टीमच्या सरासरी वयापेक्षा 1 कमी आहे. सर्व टीमचं सरासरी वय किती आहे? x. त्याच्यापेक्षा 1 कमी आहे यांची सरासरी. तर यांचं वय किती येईल बघा? या 9 लोकांचं, या 9 लोकांचं वय किती येईल? 9x - 1. बरोबर, 9x - 1. बरोबर, समजलं? 9 लोकांचं वय. कॅप्टनचं वय किती आहे? 26. विकेट किपरचं वय किती आहे? 29. आता बघा आपल्याकडे 11 लोकांचं वय येऊन गेलंय. बरोबर, या 9 लोकांचं वय लिहून घ्या. किती? या 9 लोकांचं वय किती येईल? 9x - 1. बरोबर, कॅप्टनचं वय किती? 26. विकेट किपरचं वय किती? 29. हे 11 लोकांचं वय हे झालं वय. टोटल टीमचं वय आपल्याला माहिती किती? 11x. बरोबर ना? या 11 लोकांचं वय 11x. ते जिकडे 11 लोक आहेत का नाही त्यांचं वय. आता फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. हा 9x ला पण गुणिले राहील, एकाला पण गुणिले राहील. 9x - 9 अधिक 26 प्लस 29 = 11x. बरोबर, आता ज्या x वाल्या टर्म आहेत एका साईडला घेऊन या. ज्या x वाल्या टर्म आहेत एका साईडला घेऊन या. किती येईल बघा? हा 11x, हा 9x इकडे प्लस आहे, तिकडे काय होऊन जाईल? मायनस होऊन जाईल. बरोबर, या संख्या इकडेच राहू द्या. म्हणजे काय त्या 26 अधिक 29 - 9. बरोबर, 11x - 9x किती होता? 11x - 9x किती होता? 2x. पुढे 29 9 गेले 20, 20 आणि 26 46. आता x किती होईल? हा 2 भागीला चला 23. तर x हे झालं ऍव्हरेज वय टीमचं. आपण टीमचं ऍव्हरेज वय किती मानलं होतं? x. तर ऍव्हरेज वय किती आलं? 23 वर्ष. आणि तोच आपला प्रश्न होता की सर्व टीमचं सरासरी वय किती? तर सर्व टीमचं सरासरी वय किती होतं? 23. आपण x मानलं होते. बरोबर, असा हा प्रश्न होता. आता सेम पुढचा प्रश्न याच्यासारखाच. सेम प्रश्न आहे, फक्त शब्द बदलतील, बाकी ऍज इट इज प्रश्न आहे. बघा, प्रश्न असा आहे, एका क्रिकेटरची 40 धावांची सरासरी 50 धावा आहेत. 50 धावा आहेत. त्याचा एका डावातील सर्वाधिक स्कोर हा एका डावातील सर्वात कमी स्कोरपेक्षा 172 ने जास्त आहे. 172 ने जास्त आहे. जर हे दोघी डाव वगळले तर त्याचा सरासरी 48 आहे. 48 आहे. तर सर्वाधिक धावांचा डाव तर ज्या डावात सर्वाधिक धावा आहेत तो किती?
तो किती? काय प्रश्न बघा. एका क्रिकेटरने 40 डाव खेळलाय, तो त्याची सरासरी 50 डाव आहेत, बरोबर. त्यानंतर त्याने काय केलं, त्या 40 मध्ये एखादा डाव असा असेल त्यात त्याने सर्वात जास्त स्कोर केला असेल आणि एक डाव असा असेल त्यात त्याने सर्वात कमी स्कोर केला असेल, तर त्या दोघांचा डिफरन्स किती दिला? 172 रन, बरोबर. जर हे दोघी डाव आपण वगळले, ज्याच्यात त्याने सर्वात जास्त केला आणि सर्वात कमी केलाय, तर उरलेल्या डावांचा सरासरी किती आहे? 48. आपल्याला काय विचारलंय? ज्या डावामध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्यात तो डाव मध्ये किती रन केले त्याने, तो आपल्याला विचारलंय त्यांनी, बरोबर. बघू आपण. त्याने टोटल 40 डाव खेळले, सरासरी किती आहे? 50. म्हणजे टोटल रन त्याने किती केले असणार? 40 गुणिले 50 म्हणजे किती? 4×5 आणि 200 म्हणजे 2000 रन त्याने केलेत, बरोबर. पुढे काय म्हटलंय? हे 2 डाव सोडले तर त्याची सरासरी किती आहे? 48. ते 2 डाव सोडले तर किती डाव उरले? 38. सरासरी किती झाली? 48. हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. कसं करू आपण बघा. 8 8 64, हातच्याला 6, 8 त्रिक 24 आणि 6 30, वरून घेतला 0, 4 8 32, हातच्याला 3, 4 त्रिक 12 आणि 3 15, हा 4 2 8 आणि 1 1824, बरोबर. 1824. बघा काय सांगितलं मी. 40 डावांची सरासरी दिली 2000. आपण काय केले? ते 2 डाव सोडून दिले, उरलेल्या डावांची सरासरी दिली आपल्याला 38. म्हणजे 2 डाव सोडून दिले तर किती डाव उरले? 38. त्यांची सरासरी किती दिली? 48. या दोघांचा गुणाकार केला तेवढे रन आले. आता जर आपण हे रन वजाबाकी केली, बघा 40 डावांचे रन वजा 38 डावांचे रन आपण वजा केले तर किती होता बघू आपण. 10 4 गेले 6, हातच्याला 1, 10 3 गेला 7, हातच्याला 1, 10 9 गेला 1 आणि हा 0, बरोबर. 176 रन. तर आता 176 रन कोणते आहेत? ते 176 रन ते 2 डावांचे आहेत, जे आपण इथे धरले नव्हते. हे 176 रन कोणते? ते 2 डावांचे रन आहे. किती? 176. काय म्हटलं त्यांनी? सर्वात जास्त स्कोर आणि सर्वात कमी स्कोर यांच्यातला फरक किती? 172. इकडे बघा, इतकं समजलं असणार तुमचं. ते 2 डावांचा स्कोर किती आला त्याचा? 176. त्या 2 डावांचा रन किती आले त्याचे? त्या 2 इनिंगचे रन्स किती आले? 176. आता समजा त्या 2 डावांमध्ये एक इनिंग अशी आहे जिच्यात त्याने सर्वात जास्त रन केले, एक्स, बरोबर. तर दुसरी इनिंग कशी आहे म्हणे? तर एक दुसरी इनिंग सर्वात कमी स्कोरची आहे आणि त्या दोघांमधला फरक किती? 172. जर हा सर्वाधिक स्कोरवाला इनिंग आहे तर सर्वात कमी इनिंग किती राहील? एक्स मायनस 172. काय सांगितलं मी? ही जर सर्वाधिक इनिंग आहे तर सर्वात कमी स्कोर किती त्याचा? एक्स मायनस 172. हे 2 डाव आहेत ते, आणि या 2 डावांची बेरीज किती येणार आहे आपली? 176. आता पुढे फक्त बेरीज करायची. एक्स अधिक एक्स 2x वजा 172 इक्वल टू 176. आता बघा हा 172 इकडे वजा आहे, तिकडे काय होईल? बेरजेत चला येतो. 2x इक्वल टू 176 अधिक 172 किती येतं ते बघू आपण. किती येतं ते बघू आपण. 2x इक्वल टू 2 आणि 6 8, 7 आणि 7 14, हातच्याला 1 आणि हा 348. 2x इक्वल टू 348, बरोबर का? बरोबर 348. आता हा x इकडे गुंतोय, सॉरी 2 इकडे गुंतोय, तिकडे भागीला चालत येईल. 348 भागीला 2 किती होते? 17 आणि 4, बरोबर. 17 2 34, 4 2 8, 174. तर त्याने सर्वाधिक डावामध्ये किती रन केले? 174. आणि सर्वात कमी डावामध्ये किती रन केले असतील मग? 176 वजा 174, सॉरी 174 वजा 172 म्हणजे किती? 2. म्हणजे त्याने सर्वाधिक स्कोर किती केला होता एका डावामध्ये? 174. तर दुसऱ्या डावामध्ये किती केला होता त्याने? कमी 2. हे आपल्याला काढायचं होतं. असं हे एक्झाम्पल होतं. सेम मागच्या एक्झाम्पल सारखंच होतं. ते 2 लोक सोडून दिले होते आपण, बघा, कॅप्टन आणि विकेट किपर. तसं इथे 2 डाव सोडून दिलेले होते. बस असे एक्झाम्पल येतात सरासरीमध्ये. पहिले आपण काही टाईपचे बघितले होते एक्झाम्पल, आणि नंतर आपण काय बघितलं की जे एक्झाम्पल कोणत्याच टाईप मध्ये मी असे आपण एक्झाम्पल ह्या व्हिडिओमध्ये बघितले. इथे आपलं सरासरी चॅप्टर संपतंय, बरोबर. यात आपण सर्व टाईपचे एक्झाम्पल कव्हर केले. तरी पण जर तुम्हाला एखादं नवीन एक्झाम्पल सापडलं तर तुम्ही कमेंट करू शकता, मी नक्की ते सोडून देईल. तोपर्यंत घरीच राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.